नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये. आपण नुकताच क्लास 7 साठी इंडायसेस हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा आज लेक्चर नंबर 1 आपण बघत आहोत. या आधीचे लेक्चर्स म्हणजे क्लास 7 चे बाकीचे लेसन जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक प्लेलिस्ट वाईज आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 26. फर्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला, कंप्लीट द टेबल बिलो. आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायच्या आहेत. आता त्या कशा कंप्लीट करणार ते बघूया आपण. आता पहिलाच क्वेश्चन आपल्याला जो दिलेला आहे तो त्यांनी काय दिलेला आहे, सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर त्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन फर्स्ट आपण बघूया. यामध्ये बघा 3 चा चौथा घात म्हणजे 3⁴ दिलेले आहे, बरोबर आहे. आता जो खालचा जो नंबर असतो हा 3 तो म्हणजेच काय असणार आहे आपला बेस, त्याला आपण काय म्हणणार आहे बेस म्हणणार आहे. आणि रेस टू पॉवर जी असती त्याला आपण काय म्हणतो इंडेक्स म्हणतो. म्हणून बेस काय लिहिला 3 इथे लिहिला, इंडेक्स काय लिहिला 4 लिहिला. आता मल्टिप्लिकेशन फॉर्म, मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजेच काय तर रेस टू पॉवर किती आहे 4 आहे. म्हणजेच 3 ची किती वेळा मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला तर 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचे. म्हणजेच बघा 1 2 3 and 4 म्हणजे रेस टू पॉवर जेवढा नंबर आहे तेवढीची काय असणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहे. आता मल्टिप्लिकेशन करताना काय करणार आहे बघा 3 3 जा 9, 9 3 जा 27 आणि 27 3 जा 81. बाकी बरीच मुलं अशी चुका करतात की जर 3 × 3 × 3 × 3 असे नंबर्स दिले असतील तर ते मल्टिप्लिकेशन करताना काय करतात तर 3 4 जा करतात. आता 3 4 जा आन्सर वेगळं येतं आणि 3 × 3 × 3 × 3 त्याचं आन्सर काय होतं वेगळं होतं. का 3 4 जा किती होतात तर 12 होतात, बरोबर आहे. पण आता या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करताना काय करणार आहे बघा 3 3 जा 9 होतात आणि आलेल्या 9 नी पुढच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 9 3 जा 27 आणि 27 3 जा किती असणार आहेत आपले 81 असणार आहे. त्याच पद्धतीने आपण हे खालचे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करूया. आता फर्स्ट बघा 16⁻3. आता 16 हा काय आहे आपला तर बेस आहे म्हणजे इथे किती आले आपले 16 आले. रेस टू पॉवर म्हणजे इंडेक्स फॉर्म किती आहे त्याचा तर 3 आहे. आता बघा इथे काय करणार आहे आपण 60 ची 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार आहे म्हणजे इथे काय येईल बघा 16 × 16 × 16 हा होता आपला मल्टिप्लिकेशन फॉर्म. आता या ठिकाणी बघा 16 × 16 × 16 आलेलं आहे म्हणजे 16 ची काय करणार आहे आपण 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजेच बघा 16 16 चा किती होता 256 इंटू काय करणार आहे आपण 16 करणार आहे. म्हणजेच बघा 6 6 जा 36 3 आले, 6 5 जा 30 + 3 33 झाले, 6 2 जा 12 12 + 3 म्हणजे किती आले इथं 15 आले. परत एक 0 दिला 1 नी मल्टिप्लाय केलं 6 5 आणि 2 आले म्हणजे इथं 6 9 10 कॅरीवर अँड 4 म्हणजे याचा आन्सर असणार आहे 4096. हे काय असणार आहे ह्याचा आन्सर असणार आहे. आता त्याच पद्धतीने बघा नेक्स्टचा बेस जो आहे तो किती दिलाय आपल्याला -8 दिलेला आहे आणि रेस टू पॉवर म्हणजे इंडेक्स किती दिलेला आहे इथं 2 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल 8 ची 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायला लागेल, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये काय करणार आहे -8 × -8. आता मायनस साइन आलेला आहे आणि यामध्ये बघा आपल्याला चिन्हांचे नियम वापरावे लागतील. आता चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याच्याशी रिलेटेड ही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघा -8 × -8 म्हणजे 8 8 चा किती होतात तर 64 होतात. पण ज्या वेळेला दोन संख्यांचे चिन्ह मायनस असतात त्यावेळेला येणारा आन्सर काय असतं पॉझिटिव्ह असतं, बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा पाठीमागून दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. आता 3/7 3/7 3/7 आणि 3/7 बरोबर. म्हणजेच बेस किती असणार आहे आपला तर 3/7 असणार आहे. किती वेळा मल्टिप्लिकेशन केली 4 टाइम्स म्हणजे इंडेक्स किती असणार आहे आपला 4 असणार आहे. म्हणजेच लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा 3/7 रेस टू काय असणार आहे 4 असणार आहे. त्याच पद्धतीनं फिफ्थ वाला जो आहे -13⁻4 याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करा किंवा होमवर्कला सॉल्व्ह करा. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न बघतोय आपण आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा फाइंड द व्हॅल्यूज. आता आपल्याला काय करायचे व्हॅल्यूज फाइंड करायचे, बरोबर. पहिली दिलेली आहे 2 चा 10 म्हणजे 2⁻10 दिलेले आहे आणि त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची तर 2 ची किती टाइम्स मल्टिप्लिकेशन येणार आहे आपली तर 10 टाइम्स मल्टिप्लिकेशन येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8
9 आणि 10. आता यामध्ये एक सिंपल ट्रिक सांगते तुम्हाला. तर आपल्याला काय करायचं तर निम्मे निम्मे ग्रुप्स करायचे जेणेकरून काय होतं मल्टिप्लिकेशन रॉंग होत नाही. तर आता काय करणार आहे बघा, इथं रेस टू 10 आहे म्हणजे 5 चा एक ग्रुप तयार करू शकतो. 1 2 3 4 5 आणि हा 1 2 3 4 1 5. आता बघा 5 च्या ह्याच्यापर्यंत मल्टिप्लिकेशन किती येते 2 ची. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 2 जा किती होतात तर 32 होतात. त्याच पद्धतीने या 5 च्या ग्रुपची मल्टिप्लिकेशन पण किती असणार आहे 32. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं स्क्वेअर करून घ्यायचं डायरेक्टली. म्हणजेच बघा 4 आले, इथं आले 6, 0 आले, 3 2 जा 6, 3 3 जा 9. ऍडिशन केली 4 आले, 6 12 आणि हे 9 म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे 1024 असणार आहे. बरोबर. त्याच पद्धतीने बघा 5 रेस टू 3 दिलेले आहे. आता 5 रेस टू 3 म्हणजे काय असणार आहे इथं 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 5 5 जा किती होतात 25 होतात. 25 5 जा म्हणजे किती आले आपले 125. हे सिंपल होतं त्यामुळे डायरेक्टली आपण केलेलं आहे. -7 आता बघा -7 इंटू -7 इंटू -7 अँड -7. आता ज्या वेळेला रेस टू पॉवर ही काय असते इव्हन नंबर असते त्यावेळेला येणारा आन्सर हे काय असतं जर मायनस संख्या असेल आणि रेस टू पॉवर इव्हन नंबर असेल तर त्यावेळेला येणारा आन्सर हे पॉझिटिव्ह असतं. आणि इन केस जर तुम्हाला इथे निगेटिव्ह नंबर दिला असेल आणि रेस टू पॉवर हा ऑड नंबर असेल तर येणारं आन्सर हे काय असतं निगेटिव्ह असतं. हे लक्षात ठेवा. आता इथे बघा 7 7 चे किती होतात 49 होतात. हे 7 7 चे किती झाले 49 आले. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन केली 9 9 जा 81, 9 4 जा 36, 36 प्लस 8 म्हणजे 44 झाले. 0 4 9 जा 36, 3 आले, 4 4 जा 16, 16 प्लस 3 म्हणजे 19 झाले. इथं आले 1 10 कॅरी ओव्हर 10 प्लस 4 इथं आले 1 म्हणजे इथं आले 2 म्हणजे बघा 2401 हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे. आता त्याच पद्धतीनं 9 इंटू 9 इंटू 9 म्हणजे 9 रेस टू 3 असेल तर 9 ची किती टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार आहे तर 3 टाइम्स. म्हणजेच बघा 9 9 जा 81 आले इंटू हे 9 म्हणजेच बघा तर या ठिकाणी बघा 9 1 जा 9 आले आणि 9 8 जा किती होतात तर 72 होतात. बरोबर म्हणजे 729 हे काय झालं 9 चा क्यूब झाला. आता 6 वन मध्ये काय दिले तर रेस टू पॉवर 1 दिलेले आहे. 1 दिलेली आहे म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म काय असणार आहे ओनली 8च असणार आहे कारण रेस टू पॉवर 1 आहे म्हणजे तो काय असणार आहे 8च असणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट बघा 7th वन 4/5 चा रेस टू 3 दिलेले आहे म्हणजे काय करणार आपण 4/5 इंटू 4/5 इंटू 4/5. आता या वेळेला मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं असतं तर न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करायची असती आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची असते. म्हणजेच काय होईल बघा 4 4 जा 16, 16 4 जा किती होतात आपले 64 होतात. त्याच पद्धतीने 5 5 जा 25, 25 5 जा 125 होतात. आता परत एकदा -1/2 रेस टू 4 आहे म्हणजेच काय होणार आहे -1/2 इंटू -1/2 -1/2 -1/2. आता 1 1 1 1 आले आणि 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आलेले आणि पॉझिटिव्ह येणार आहे कारण मी मगाशी सांगितलं इव्हन नंबर असेल तर आन्सर काय असतं पॉझिटिव्ह असतं. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.